नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शापित गाव ही कथा आणि लेखक आहेत सत्यम पारधी। जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। वळूया आता आपण कथेकडे। सातारा जिल्ह्याच्या टोकावर डोंगराच्या कुशीत लपलेलं एक गाव विरानवाडी। गाव लहान पण त्याची शांतता काहीशी अस्वस्थ करणारी। नकाशावर नाव असलं तरी प्रत्यक्षात फार कमी लोकांना माहीत असलेलं हे ठिकाण होतं। कोणी विचारलं तर गावकरी फक्त एवढंच म्हणायचे, इथे रात्री राहू नका। पावसाळा नुकताच सरला होता। आजूबाजूचे डोंगर हिरवाई नटले होते। गावातले मातीचे रस्ते ओलसर होते आणि गल्ल्या अरुंद पण स्वच्छ। दिवसाच्या वेळेस गाव अगदी साधं वाटे। काही लोक शेतात, काही घरासमोर पिढ्यांपासून चालत आलेल्या अंगणात बसलेले। पण गावात एक नियम होता, सूर्य मावळण्यापूर्वी प्रत्येकाने घरात परतायचं। एकदा का संध्याकाळ झाली की संपूर्ण गाव दाट अंधारात बुडायचं। दिवे मालवले जायचे, कोणतीही हालचाल थांबायची, कुठलाही आवाज नसायचा। ना प्रार्थना, ना टीव्ही, ना गाणी, काहीही नाही, सर्व सामसूम। या गावात शूटिंगसाठी आली होती एक फिल्म युनिट। 4 तरुण स्वप्नांनी भरलेले। आदित्य राणे 28 वर्षांचा, उत्तम स्क्रिप्ट घेऊन आलेला एक महत्त्वाकांक्षी दिग्दर्शक। मायरा शेठ सुप्रसिद्ध अभिनेत्री, जिचं सौंदर्य जितकं मोहक तितकंच अनोखं। विक्रांत जाधव छायाचित्रकार, जो प्रत्येक फ्रेममध्ये जिवंतपणा आणत असे। आणि श्रेया देशमुख लेखक व रिसर्चर, जिला गावांच्या लोककथा व पुराणकथांचा अभ्यास करायला भारी आवडत असे हे 4 तरुण स्वप्नांनी भारलेले इथे शूटिंगसाठी गावात आलेले। गावाच्या प्रवेशद्वारावर त्यांचं स्वागत झालं, पण गोड बोलण्याआड एक प्रकारचा भयगंध जाणवत होता। तुम्ही शूटिंग करू शकता, पण संध्याकाळी 6च्या आत गाव सोडा, गावचे सरपंच हरिभाऊ मोरे यांनी सांगितलं। ते वयस्कर होते, चेहऱ्यावर काटेकोरतेचे आणि गुप्ततेचे प्रतिबिंब। त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती, जणू काही अनामिक आठवण सतत डाचत होती। का हो, असा काय धोका आहे? आदित्यने हसत हसत त्यांना विचारलं। हरिभाऊ काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, इथल्या रात्री जरा वेगळ्या असतात। तुम्ही परके आहात, तुम्हाला समजणार नाही। सर्वांनी मान डोलावली, पण आदित्य आणि श्रेयाच्या मनात प्रश्न जागा झाला की काय असेल नक्की अशा इथल्या रात्रीमध्ये। दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच काम सुरू झालं त्यांचं। गाव खरंच सुंदर होतं। झाडीतून जाणारा धुक्याचा लाटेसारखा प्रवाह, पाण्याच्या ओहोळांचे शांत सूर आणि गावातल्या जुन्या वाड्यांची भिंती जणू काळाच्या स्मृती सांगत होत्या। विक्रांत कॅमेरामधून प्रत्येक क्षण कैद करत होता। मायरा, जी सहसा सेटवर थोडी अलिप्त राहायची, इथे मात्र खूप शांत व समाधानात दिसत होती। मला असं वाटतं की मी इथं आधी कधीतरी आले आहे, मायरा म्हणाली। कोणी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। तिला सतत असे वाटत होते की मी कधीतरी इथे आलेली आहे। संध्याकाळ झाली तशी गावकऱ्यांनी हळूहळू आपापली दुकानं बंद केली, जनावरं गोठ्यात नेली आणि घरांची दारं लागली। एक विचित्र शांतता पसरली, वाऱ्याचा आवाजही जणू थांबला। शेवटचं दृश्य घेत असताना मायरा एका जुन्या वाड्याकडे पाहत थांबली। वाडा गावच्या शेवटी होता, अर्धवट पडलेला, काळ्या कळकट भिंतींनी झाकलेला। तिला वाटलं की तिथं कुणीतरी उभं आहे, एक धूसर आकृती, पुरुषासारखी। आदित्य, तिकडे बघ ना, ती कुजबुजली, पण तिने दाखवलेली दिशा आता रिकामी होती, तिथे कोणीही नव्हते। आणि मग तिला तो आवाज ऐकू आला, अगदी हलकासा पण स्पष्ट असा तो आवाज होता। मायरा, तू पुन्हा आलीस? ती दचकली। तिने मागे वळून पाहिलं, पण मागे कुणी म्हणजे कोणीच नव्हतं। तो आवाज तर तिला आला होता। मायरा, तो पुन्हा म्हणाला, तू पुन्हा आलीस? ती दचकली, मागे सरकली। तू कोण आहेस? तो जवळ आला। त्याचा चेहरा धूसर होता, पण हळूहळू स्पष्ट होऊ लागला। मला ओळखत नाहीस?
तूच तर वचन दिलं होतंस की पुन्हा येशील. मायराच्या आठवणींच्या पडद्यावर अस्पष्ट चित्र उमटू लागलं. एक जुनं काळं धुसर घर, एक चित्रपटाचा सेट आणि एक प्रेम कहाणी. पण ती कोण होती आणि तो कोण होता? माझं नाव विराज होतं, तो म्हणाला. आणि तुझं नाव होतं आर्या, तो म्हणाला. मायरा स्तब्ध झाली. त्या नावानं तिच्या अंतर्मनात काहीतरी हललं. तिच्या डोळ्यांसमोर काही क्षण चमकले. एक तरुण मुलगी, चित्र काढणारी, गात असलेली, एका तरुणासोबत एका झाडाखाली बसलेली. आणि मग आग, किंकाळ्या आणि काळोख. तिच्यासमोर सगळे क्षण चमकले. मायरा थरथरत म्हणाली, हे शक्य नाही. मी 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 इथं कधीच नाही आले. विराज फक्त हसला. तू आली होतीस आणि तुझ्या प्रेमाने मी जळालो. हो, तुझ्या प्रेमाने मी जळालो. अचानक त्या वाड्याच्या भिंतीवर जुन्या काळातील फोटो प्रकट होऊ लागले. एक चित्रकार तरुणी, हातात ब्रश आणि तिच्या शेजारी विराज. तोच चेहरा. तिने डोळे मिटले, पण फोटो अजूनही होते. इतक्यात बाहेरून श्रेयाचा आवाज आला. मायरा, कुठे गेलीस? ती भानावर आली. विराज पटकन गायब झाला होता. ती धावत बाहेर आली. श्रेयाने तिचा हात धरला. तू इथं एकटी काय करत होतीस? मायरा काही बोलली नाही, पण तिच्या हातांनी थरथरणं स्पष्ट तिला दिसत होतं. त्या रात्री तिने आदित्यला सगळं सांगितलं. विराज, वाडा आणि ते फोटो. आदित्यने कपाळावर हात मारला. हे काहीतरी मीडियम चकवा वाटतोय. आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. उद्याच शूटिंग संपवूया. पण श्रेया मात्र शांत नव्हती. ती अभ्यासक होती आणि तिला आता खात्री वाटू लागली होती की या गावात काहीतरी खूप जुनं आणि खूप खोलवर असं दडलेलं आहे. त्या रात्री गेट हाऊसमधील वातावरण कमालीचं शांत होतं. आदित्य आणि विक्रांत झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण दोघंही बेचैन होते. श्रेया मात्र तिच्या बॅगेतून एक जुनी वही काढून त्यात काहीतरी टिपत बसली होती. तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता. विराज आणि आर्या हे दोघे कोण आहेत? मायरा खिडकीतून वाड्याकडे पाहत बसली होती. तिच्या डोक्यात आवाज घुमत होते. तू पुन्हा आलीस? तुझं वचन. ती गोंधळलेली होती, घाबरलेली होती, पण आत कुठेतरी एक ओढ, एक जुनी ओळख सतत तिला डोकावत होती. तुला काही आठवतंय का? श्रेया तिच्याजवळ आली आणि मायराला विचारू लागली. मायराचं डोकं हलवलं. माझ्या स्वप्नांमध्ये मी कायम एका झाडाजवळ बसलेली असते. हातात ब्रश असतो. माझ्या शेजारी एक तरुण. मी हसते, तो काहीसं गंभीर. आणि मग एक आगीचा भडका. कधीच पूर्ण होत नाही हे स्वप्न. पण आता मला वाटतंय ते स्वप्न नाही, तो काहीतरी भूतकाळ आहे, मायरा म्हणाली. श्रेयाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उभं राहिलं. म्हणजे पुनर्जन्म? मायरा काही बोलली नाही, पण श्रेया त्या रात्री झोपली नाही. ती गावकऱ्यांबाबत, विराजच्या वाड्याबाबत आणि आर्या या नावाच्या जुन्या व्यक्तीबाबत माहिती शोधू लागली. तिनं गावच्या सरपंचांकडे विचारलं. काही जुन्या दस्तऐवजांची चौकशी केली आणि सकाळी हरिभाऊ मोरे एक जुनी फाईल घेऊन गेस्ट हाऊसवर आले. मी हे देणार नव्हतो, पण तुम्ही खरंच काय शोधत आहात हे बघायचं आहे, असं म्हणून त्यांनी श्रेयाच्या हातात एक पिवळसर झालेली धुळट अशी फाईल दिली. फाईलमध्ये एक जुनी बातमी होती. 1948 चित्रकारी शिकायला आलेली तरुणी आणि गावच्या घराण्यातील मुलामधील प्रेम कहाणी. विराज मोरे आणि आर्या देशमुख दोघं गावच्या वाड्यात राहायचे, पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं. लोककथेनुसार एका रात्री दोघांनी गाव सोडायचा निर्णय घेतला, पण त्या रात्री वाड्याला लागलेल्या आगीत आर्या जळून मरण पावली आणि विराज बेपत्ता झाला. मायरा त्या ओळी वाचत होती आणि तिला श्वास घेणंही कठीण होतं. तिच्या मनातील स्वप्न आता एक एक करून प्रत्यक्षात बदलत होती. श्रेयाने तिला विचारलं, म्हणजे तू आर्याचा पुनर्जन्म आहेस तू मायरा? मायरा काहीच बोलली नाही, पण तिचे डोळे पाणावले होते. तेवढ्यात विक्रांत धावत आला. मला काहीतरी गोंधळ दिसतोय.
मी काल संध्याकाळी काही फोटो काढले होते, विक्रांत म्हणाला. त्या वाड्याचे मी काहीतरी फोटो काढले होते, पण जेव्हा लॅपटॉपवर पाहिलं तर ते फोटो थोड्या वेळांसाठीच दिसतात, नंतर गायब होतात. आणि एका फोटोमध्ये त्याने लॅपटॉप उघडलं. एका चित्रात वाड्याच्या खिडकीत एक आकृती स्पष्ट दिसत होती, अगदी विराजसारखीच. तो जिवंत नाही, पण अजूनही इथं आहे. मायरा कुजबुजली. त्याचं अस्तित्व आहे इथे. संध्याकाळ झाली तशी गावात पुन्हा एकदा अंधार पसरू लागला, पण आज काहीतरी वेगळं होतं. वाऱ्याचा आवाज अधिक उग्र वाटत होता, झाडांची सळसळ अधिक घनघोर. दूरवर मंदिराच्या घंटा वाजल्यासारख्या ऐकू येत होत्या, पण गावात कुठलंही मंदिर नव्हतं. ते सगळे एका निर्णयावर आले, वाड्यात परत जायचं आणि सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं. रात्र झाली, सगळं गाव पुन्हा शांत झालं. गेस्ट हाऊसच्या मागच्या वाटेने ते चौघं वाड्याकडे निघाले. वाड्यात शिरताना त्यांना जाणवलं की दरवाजे उघडे आहेत, कोणीतरी आत शिरलेलं आहे. आत प्रवेश करताच हवेतला थंडीचा झोत अंगावर आला. जुन्या फोटोंचा एक कोपरा, जळलेल्या कपड्यांचे अवशेष आणि जमिनीवर एक जुना ब्रश, जळलेला पण जपलेला. तेवढ्यात हवेतून एक वेगळी झुळूक आली. विराज समोर प्रकट झाला, त्याचे डोळे मायरावर रोवलेले. मी इतकी वर्ष वाट पाहत होतो. माझं वचन तू दिलं होतंस ना? मायरा पुढे झाली. माझी आठवण गेली होती, पण आता सगळी आठवण परत आली आहे. विराज, मला माफ कर, मायरा म्हणाली. विराजचा चेहरा शांत झाला. तुला माफ नाही करायचं, फक्त पूर्ण व्हायचं आहे जे अपूर्ण राहिलं होतं. आपलं प्रेम पुन्हा पूर्ण. इतक्यात वाड्याच्या भिंतीवर एक लाल प्रकाश पसरू लागला. एक जुनं पेंटिंग झळकलं, विराज आणि आर्या एकत्र. तेवढ्यात हवेत वीज चमकली आणि वाडा हादरला. श्रेयाने किंचाळत म्हटलं, अपूर्ण प्रेम फक्त मोकळं झालं तरी या वाड्याचा शाप संपेल. मायरा विराजकडे गेली. माझी आठवण परत आली आहे, त्याला म्हणाली. मी मागच्या जन्मी आर्या होते, मला सर्व आठवते, ती विराजला म्हणाली. पण आता मला परत जावं लागेल, माझं आयुष्य अजून बाकी आहे, ती विराजला म्हणाली. विराज फक्त हसला. हो, पण आता मी मुक्त आहे, तो तिला म्हणाला. तो हळूहळू हवेत विरघळला आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. तेवढ्यात वाड्याच्या छतावरून एक तेजस्वी प्रकाश उठला आणि हवेत विरघळला. ते चौघंही बाहेर आले. वाडा आता शांत वाटत होता, जणू शतकानंतर पहिल्यांदाच तो मोकळा झाला होता, अगदी मोकळा झाला होता. वाड्यातून बाहेर पडल्यावर त्या चौघांनी हुश करत श्वास घेतला. हवेतलं तणावाचं भारदस्त थर आता जणू हलकं झालं होतं. पण मायराच्या मनात एक अस्वस्थ शांतता होती. विराज मुक्त झाला, त्याचं अपूर्ण प्रेम पूर्ण झालं, पण तिच्या मनाचं विचारांचं वादळ सुरू होतं. ते गावात परतले, पण काहीतरी विचित्र होतं. रस्त्यांवर एकही दिवा नव्हता, घरांचे दरवाजे बंद होते, कुत्रेही भुंकत नव्हते. जणू सगळं गाव अचानक मरणपंथाला लागलं होतं. श्रेयाला हे सहन झालं नाही. ती थेट सरपंच हरिभाऊ मोरे यांच्या घरी गेली. दरवाजा ठोकला. आतून खसकन एक खिडकी हलली. नाही, तुम्ही सगळं लपवलंयत, ती संतापली. विराज आर्याची गोष्ट फक्त प्रेमकथा नाहीये, ती हत्या आहे, श्रेया म्हणाली. हरिभाऊ हळूहळू बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात आज पहिल्यांदा भीती आणि पश्चाताप दोन्हीही दिसत होतं. हो, आम्ही लपवलं, कारण तो काळ काळोख होता आणि आम्ही त्याचे भाग होतो, सरपंच हरिभाऊ म्हणाले. श्रेयाने त्यांना खुर्चीत बसवलं. मायरा, आदित्य, विक्रांत तिथेच होते. आणि मग सुरू झाला एक अत्यंत भीषण, क्रूर आणि दुःखद असा इतिहास. मध्ये विराज आमचा घराण्याचा वारस, तो शिक्षित होता, स्वप्न पाहणारा, आणि आर्या शहरातून आलेली. मोरे सांगू लागले. चित्रकला शिकण्यासाठी दोघं भेटले, प्रेमात पडले. गावात याची चर्चा झाली
आणि मग सुरू झाला गावकऱ्यांचा रोष. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या काळी बाहेरून आलेल्या लोकांना आम्ही शुद्ध मानत नसू. आर्याने आमच्या वाड्यात पाय ठेवला हेच आम्हाला पचलं नाही, सहन झालं नाही. आम्ही तिला अनेक वेळा धमकावलं, पण ती डगमगली नाही. शेवटी विराजने लग्नाची तयारी केली आणि त्याच रात्री तुम्ही काय केलं? आणि त्याच रात्री आम्ही एवढं बोलून ते थांबले. तुम्ही काय केलं? मायराने विचारलं. तिचा आवाज थरथरत होता. आम्ही तिला वाड्यात कोंडून आग लावली. तिच्यासमोर विराजलाही बांधून ठेवून. ती वेळ अशी होती जिथे प्रेम गुन्हा होता. विराज जीव तोडून रडला, खूप रडला, गयावया केली. पण गावकऱ्यांची निर्दयता त्या आगीसारखी होती, फैलावणारी, भस्म करणारी. त्या दिवशी विराजचं काही उरलं नव्हतं. त्याने त्या वाड्यात आपलं आयुष्य संपवलं. आर्या जळाली. विराजनंही स्वतःला संपवलं. आणि आमच्या गावावर एक शाप राहिला, मोरे म्हणाले. हरिभाऊंच्या डोळ्यातून आता ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते. त्यानंतर गावात रात्री विचित्र असे आवाज येऊ लागले. लोकांना आर्या दिसू लागली. जळलेली, रडणारी आर्या लोकांना दिसू लागली. विराजही दिसायचा, वेडसर असा, वेदनांनी भरलेला. आम्ही वाडा बंद केला. गावकऱ्यांनी मौन बाळगलं. पण तो शाप संपला नव्हता. तो फक्त थांबलेला होता, तुझ्या परतीच्या प्रतीक्षेत, मोरे म्हणाले. मायरा त्या क्षणी कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर एक चित्र उलगडत होतं. आग, किंकाळ्या, विराजची असहाय्यता आणि स्वतःची, आर्याची, मृत्यूची थरकाप उडवणारी झलक. मी त्याच्या मृत्यूला साक्षीदार होते. मी आर्या होते, मायरा म्हणत होती. ती रडू लागली. आदित्य आणि विक्रांत निशब्द होते. हे त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. पण तुम्ही त्याला माफी नाही मागितली? श्रेयाने विचारलं. कोण देणार माफी? हरिभाऊ म्हणाले. ज्यांनी त्या रात्री आग लावली ते सारे कालांतराने मृत्युमुखी पडलेत. कोणी अपघातात मृत्युमुखी पडले, तर कोणी वेडं होऊन, तर कोणी झोपेतच गुदमरून मृत्युमुखी पडले. हा वाडा तो जिवंत होता. त्यात विराजचं दुःख आणि आर्याचा शाप दडलेला होता. गावकऱ्यांनी 100 वर्ष ही गोष्ट दाबून ठेवली. पण आता मायराच्या पुनरागमनाने सर्व काही पुन्हा उफाळून आलं होतं. त्याच रात्री गावच्या पाठीमागे असलेल्या एकमेव मंदिरात आर्याचं नाव पुन्हा कोरलं गेलं. आर्या देशमुख, जी प्रेमासाठी जळाली होती, तिचं नाव त्या मंदिरात कोरलं गेलं होतं. मायरा त्या फलकासमोर उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता ते केवळ दुःखाचे नव्हते, ते पश्चातापाचे होते, समाधानाचे होते आणि तसेच मुक्तीचेही होते. गावात आता शांतता पसरली होती, पण ती मरणशांती होती. जणू सगळं वातावरण सापळ्यात अडकलेलं असं होतं. काळोखाच्या कडेला, पापाच्या सावलीत. त्या रात्री मायरा झोपली नव्हती. तिच्या स्वप्नात आता विराज नव्हता, पण त्याचं दुःख, त्याच्या डोळ्यातील ती वेदना अजूनही तिला झोंबत होती. तिला ती दुःख यातना होत होती. विराज मुक्त झाला, ती स्वतःशीच म्हणाली. पण त्या रात्री फक्त त्याचं प्रेम जळालं नव्हतं, काहीतरी अजून होतं. त्या रात्री 2:45 वाजता गेस्ट हाऊसच्या खिडकीबाहेर कुजलेल्या घुंगरांचा आवाज ऐकू आला. नाजूक पण भेदक असा आवाज ऐकू आला. श्रेया उठून खिडकीपाशी गेली. बाहेर अंधार होता, समोर अंधार होता, पण त्यातच एक आकृती वाऱ्याच्या लाटांप्रमाणे हालत होती. मायरा, ती किंचाळली. मायरा आणि विक्रांत धावत आले. बाहेर पाहिलं, नजर टाकली आणि एका क्षणासाठी संपूर्ण गाव उठलं. सर्व घरांच्या छपरांवरून काळ्या साड्यांमध्ये लिपटलेल्या आकृती फिरू लागल्या.
त्यांचे केस लांब, चेहऱ्यावर मांस नव्हतं आणि त्यांच्या डोळ्यात फक्त कालवा कालव होती. असं भयानक चित्र त्या सर्वांना दिसू लागलं. नक्की काय आता राहिलं होतं याचे ते विचार करू लागले. त्यांच्या हातात चिमटे होते, जळालेलं कापड आणि त्यांच्या तोंडून फक्त एकच आवाज होता, आम्हाला का जळलं? हे आता कोण आहेत? आदित्य ओरडला. मायरा जवळपास कोसळली. त्या आर्याच्या सारख्याच आहेत, पण त्या तिच्यासोबत नव्हत्या. त्या क्षणी श्रेयाने एक जुना संदर्भ वाचून दाखवला. त्या रात्री आर्याला जळवत असताना गावकऱ्यांनी वाड्यात काम करणाऱ्या 3 नोकरिणींनाही जिवंत जाळलं होतं, कारण त्या आर्याला मदत करत होत्या. त्यांच्या मृत्यूचं कुणीच तिथे उल्लेख केलेला नाही. त्या विसरल्या गेल्या आणि त्या आत्मा झाल्या. म्हणजे त्या आकृती म्हणजेच विसरलेल्या आत्म्यांचा रोष आहे का? सगळ्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला. पण मग हे अजून का थांबत नाही? विक्रांत ओरडला. कारण शाप पूर्ण झालाय नाही, मायरा म्हणाली. विराज मुक्त झाला, पण त्या 3 बिचाऱ्या, त्यांचं दुःख, त्यांची पछाड अजूनही इथेच आहे. त्यांनी न्याय मागितलाच नाही. त्यांनी सोडून दिलं की कोणी त्यांचं ऐकलंच नाही. अचानक वाऱ्याचा वेग वाढला. गेस्ट हाऊसच्या खिडक्या आपोआप बंद झाल्या. दिवे तडातड विझले आणि त्यांच्यासमोर जमिनीवर एक रक्ताने माखलेला हात उगम पावला. आता गेस्ट हाऊसचं हॉल पूर्ण काळोखात गळून गेलं आणि मग एका कोपऱ्यातून आवाज आला. 3 मृत आत्मा आणि 1 जिवंत सावली. तिघांनी पाहिलं. मायरा अधांतरी अवस्थेत जमिनीवर बसलेली. तिचा चेहरा आर्यासारखा बदलू लागला, पण त्यात अजूनही एक वेगळी छाया होती. माझं फक्त प्रेम मारलं नाही, माझ्या बहिणींसह आमचं अस्तित्वच संपवलं. आम्ही न्याय मागितला नाही म्हणून आम्हाला विसरलं गेलं. पण आता आम्ही जाणवणार आहोत की आम्हीही त्या आगीत होरपळले गेलो होतो. मायराच्या शरीरातून 3 वेगवेगळे आवाज एकत्र येत होते. ती थरथरत होती. तिचे हात जमिनीवर खरडत होते, जणू ती काहीतरी लिहित होती. ते पाहून श्रेयाचं हृदय थरथरू लागलं. तिने टॉर्च मारला आणि जमिनीवर पाहिलं तर जमिनीवर दिसलं, आम्ही आहोत, लक्ष्मी, गीता आणि रमाबाई. आम्हाला जिवंत जाळलं. आमचं पाप कोणी मान्य केलं नाही. विराजने प्रयत्न केला, पण आम्ही त्याचेही शापित केलं. आता सत्य समोर आलं होतं. विराजचाही शाप त्याच्यामुळे नव्हता, त्या तिघींच्या क्रोधामुळे होता. आर्याचं प्रेम अपूर्ण होतं, पण या बायकांचं दुःख, अपूर्ण न्याय तेच वाड्याच्या भिंतीत जास्त साठलेलं होतं. आता फक्त एकच मार्ग होता, त्या तिघींच्या आत्म्यांना न्याय देणं. श्रेयानं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना गोळा करायचं आणि सगळ्यांसमोर हा गुन्हा उघड करायचा. पण ती रात्र अजून संपली नव्हती. रात्री 3:33 वाजता वाड्याकडून एक तेजस्वी प्रकाश उठला, आगीचा, पण त्यात आक्रोश होता. त्या आकृती गावात धावू लागल्या. लोकांच्या घरांमध्ये घुसून त्यांना स्वप्नातून ओरडायला लावू लागल्या. गावकऱ्यांची पापं त्यांच्या चेहऱ्यावर उमटू लागली. तिच्या अंगणात उभी असलेली आजी लक्ष्मीच्या आवाजात ओरडली, माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोरी जळाली होती. मी काहीच केलं नाही. आता मला दिसतंय त्या राखेच्या बोटांनी माझा गळा पकडलेला. गावात एकच थरकाप पसरला. मायरा पुन्हा गप्प बसली होती, पण तिचे डोळे आता स्वच्छ होते. ती फक्त म्हणाली, पुन्हा असा अन्याय होऊ द्यायचा नाही. गावात भीतीने घरांमध्ये स्वतःला बंद केलेले लोक आता एका विचित्र दडपणाखाली जगत होते. प्रत्येकाच्या स्वप्नात त्या 3 छायाचं आक्रंदन, त्यांचे जळालेले चेहरे आणि ते एकच वाक्य, आम्ही माफ करणार नाही, सतत घुमत होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे मायरा, श्रेया, आदित्य आणि विक्रांत चौघेही वाड्याजवळ गेले. त्या भिंती अजूनही गरम होत्या. रात्रीचे आवाज, तो प्रकाश आणि त्या आकृती अजूनही त्यांच्या मनात जिवंत होते. आपल्याला काहीतरी करावं लागेल, मायरा म्हणाली. पण काय नक्की? आदित्य तिला विचारत होता. त्या क्षणी वाड्याच्या मागच्या बाजूला एक जुनी खोल कपाट उघडली गेली. आत एक मातीने माखलेली झोळी होती. मायरा थरथरत ती झोळी उचलली. त्यात जुने हस्तलिखित होते, विराजची डायरी. तिने वाचायला सुरुवात केली. विराजने त्या 3 नोकरिणींबद्दल लिहिलं होतं.
लक्ष्मी माझ्या आईसारखी होती. गीता माझ्यासोबत वाढली होती. रमाबाईने माझ्या आयुष्यात आधी आर्या ओळखली. त्या तिघींनी आमचं प्रेम जपलं, पण त्यांना मरण मिळालं, कारण त्यांनी न बोलता आम्हाला मदत केली होती. मायराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या 3 आत्म्यांचा शुद्धीकरण हाच एक मार्ग आहे. त्यांचं नाव जपलं गेलं पाहिजे. त्यांचं बलिदान मान्य झालं पाहिजे. फक्त आर्याचं प्रेम नव्हे, तर त्यांचं स्त्रीत्व, त्याग आणि माणूसपणही. मायरा उठली आणि तिने ठरवलं, गावच्या चौकात यज्ञ होणार आणि त्या तिघींची ओळख परत गावकऱ्यांसमोर सन्मानाने मांडली जाणार. शुद्धीकरणाची रात्र. गावकऱ्यांना एकत्र जमवलं गेलं. सुरुवातीला कुणीच येईना, पण हळूहळू एक जण गिल्टने पछाडलेला एक करत समोर येऊ लागला. सरपंच हरिभाऊ स्वतः हात जोडून उभे होते. आपण एक पिढीभर शांत राहिलो, पण आता या शापात आमच्या मुलांचंही भवितव्य जळते. क्षमा मागण्याची वेळ आता आलेली होती. चौकात अग्निकुंड पेटवण्यात आलं. त्या तिघींची नावं लक्ष्मी, गीता, रमाबाई फलकावर कोरली गेली. गावकऱ्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्या स्त्रिया जशा हसत बोलत होत्या, जशा वाड्यात काम करत होत्या, त्या आठवणी आता आत्मामुक्तीच्या मंत्रात विरघळल्या. मायराने त्या यज्ञात विराजची डायरी ठेवली. तिचा आवाज थरथरत होता. विराजचं प्रेम आता मुक्त झालं, पण त्या तिघींचं दुःख, त्यांचं विस्मरण यांचं प्रायश्चित होणं गरजेचं होतं. आज आपण त्यांच्या आत्म्यांना सन्मान देतो आणि त्यांना पुन्हा नाव देतो. सगळीकडे मंत्रगजर, लोकांच्या डोळ्यात अश्रू. शुद्धीकरणाची आग फक्त अग्निकुंडात नव्हती, तर ती लोकांच्या अंतरात्म्यात भडकली होती. अचानक वाऱ्याचा एक वेगवान झोत आला. आकाशात गडगडाट झाला, पण भय नव्हतं. ती होती एक मुक्तीची साद, अनपेक्षित सत्य. शुद्धीकरणानंतर गावातलं वातावरण बदललं जाणवत होतं. झाडांच्या पानांमध्ये एक हळूवार कुजबूज होती. पक्ष्यांचे आवाज पहिल्यांदाच स्पष्ट ऐकू येत होते. मायरा त्या दिवशी वाड्यात परतली, एकटीच. वाड्याचा प्रत्येक कोपरा तिने पाहिला आणि मग एक छुपं दरवाजाचं अस्तित्व तिला जाणवलं. खोलात जाऊन ती एका लाकडी दरवाजासमोर पोचली. त्यावर लिहिलं होतं, गुप्त आठवणी, फक्त तिच्यासाठी. दरवाजा उघडताच समोर एक सुंदर खोली होती. भिंतीवर आर्याचं चित्र होतं, पण बाजूला अजून एक चित्र, मायराचं. हे शक्यच नाही, ती चक्रावली. टेबलावर एक नोट होती, विराजच्या हस्ताक्षरात. जर तू परत आलीस म्हणजे तुझं आत्म्याचं पुनर्जन्म पूर्ण झालंय. तुझी आठवण, तुझं प्रेम आणि तुझं दुःख तुझ्या आत्म्याला माझ्याजवळ परत आणेल असं मला वाटत होतं. आता तू फक्त आर्या नाहीस, तू आहेस आर्या आणि नव्या जन्मात मायरा. त्या खोलीत फक्त आठवणी नव्हत्या, तर तिथे विराजचं अंतिम स्वप्न होतं. एक चित्र, आर्या, तिच्या मागे लक्ष्मी, गीता आणि रमाबाई आणि त्याच्या बाजूला तो स्वतः विराज. मायरा रडली, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती. ते होते समाधानाचे, शांततेचे आणि गूढ पुनर्जन्माचे. गूढ पण समाधानकारक शेवट. त्या रात्री शेवटचं एक यज्ञ गावात झालं, आभाराचं यज्ञ. गावकऱ्यांनी त्या तिघींच्या नावांनी एक लहानसं स्मारक उभारलं आणि त्या वाड्याला दिलं व एक नवीन नाव, प्रेमवाडी. आणि वाडा आता ओसाड नव्हता, त्यात उभं राहिलं एक संवेदनशीलतेचं स्मारक. गावात दरवर्षी रात्र उतरण दिन साजरा होतो, ज्या दिवशी शुद्धीकरणानं 3 आत्म्यांना एक प्रेमकथेचा अंत आणि संपूर्ण गावाला नवजीवन दिलं. श्रेयाने त्या सगळ्या घटनेवर एक डॉक्युमेंटरी बनवली, शापित प्रेमवाडी, शुद्धीकरणाची गोष्ट. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजली, पण शेवटचं दृश्य फक्त एकाच गोष्टीचं उत्तर न देणारं. गावाकडील एका मुलाने व्हिडिओ शूट केला होता यज्ञाच्या रात्री. त्या व्हिडिओत एका क्षणात अग्निशेजारी 4 आकृती दिसली, आर्या, विराज, लक्ष्मी, गीता, रमाबाई एकत्र, हातात हात. आणि मग वाऱ्यात विरघळणारे एक अस्पष्ट आवाज, आम्ही आता मोकळे झालो. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.